स्वर्गीय श्रीराम पुजारी हे रत्नासारखे लखलखणारे, असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. स्वर्गीय श्रीराम पुजारी यांनी शैक्षणिक सांस्कृतिक वारसा जपला, त्यांचे व्यक्तिमत्व रत्नासारखे लखलखते होते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ते प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दी आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालयात 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलत होते. पुढे ते म्हणाले, माझा पुजारी सरांचा संपर्क मी संगमेश्वर कॉलेजमध्ये शिकत असताना आला. माझ्या अशुद्ध वाणीवर सरांनी कधीही टीका केली नाही, परंतु त्याविषयी मला प्रेमाने समजावून सांगितले व माझी भाषा शुद्ध केली. तर डॉक्टर जब्बार पटेल यांनी माझ्या संस्कारक्षम शाळकरी वयातच मला पुजारी सरांचा सहवास लाभला. 4 वर्षे मी सरांच्या घरातच वाढलो. अशा आठवणींना उजाळा दिला. तर अच्युत गोडबोले यांनी पुजारी सर आमच्या घरी आले आणि आमच्या कुटुंबाचा भागच बनले. त्यांनी मला पुस्तकी शिक्षण दिले नाही, तरी कलेवर प्रेम करण्याचे संस्कार मात्र मला त्यांच्याकडूनच मिळाले, असे मत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश जोशी, कार्याध्यक्ष डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, सचिव ललिता दातार, कोषाध्यक्ष किरण जोशी, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, सचिव डॉक्टर नभा काकडे, प्राध्यापक केशव शिंदे, प्राध्यापक सुलभा पिशवीकर, प्राध्यापक पुष्पा आगरकर, डॉक्टर श्रीकांत कामतकर आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी केले, तर सूत्रसंचलन मंजुषा गाडगीळ यांनी केले आणि आभार ललिता दातार यांनी मानले.